तर मंडळी कशा आहात? तर कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की आमच्याकडे हरिकेन आला होता आणि तो कॅटेगरी 4चा होता. त्यामुळे खूप नुकसान झाले. यामध्ये सर्वात मोठं नुकसान म्हणजे इंटरनेट सेवा खूप जास्त खराब असल्यामुळे काल मला व्हिडिओ घालता आला नाही. असं आरव अश्वितच्या स्कूलला सुट्टी आहे म्हणून आरव मला मदत करतोय की तो अजूनमधून असा मदत करत राहतो. अश्वित आपलाच बुक वाचतो आहे. थोड्या वेळात मला म्हणाला की मम्मा बुक वाचून दे. तर मी बुक रीड करते त्याच्यासाठी. अश्वित इतक्यात खूपच इंडिपेंडेंट झाला आणि काही दिवसांपासून तो आम्हाला न सांगता मेन डोअर ओपन करून बाहेर निघतो. आता आम्ही जिथे राहतो ती कम्युनिटी सेफ आहे, फ्रेंडली आहेत लोक आजूबाजूचे, पण तरी उगाच खूप मोठा प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून मग आम्ही ही टिचकनी घेऊन आलोय. ही दाराला लावून घेतात आहे प्रवीण आणि इथे ना ऑलमोस्ट सगळे कामं आपल्यालाच करावं लागतात. आज संडे स्पेशल म्हणून मटणाचा बेत केलेला आणि छान नागपूर स्पेशल झणझणीत अशी मटणाची भाजी बनवली. जेवण झाल्यावर काहीतरी गोड खावंसं वाटलं म्हणून हा भाकलावा घेतला खाण्यासाठी आणि याचा टेस्ट खूपच अप्रतिम होता.